नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर कालचा जो ट्विस्ट एपिसोड आहे तोच आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. आपल्या चॅनलवर कालचा ट्विस्ट एपिसोड अपलोड झालेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आपण बघितलं की अद्वैत सारखा कलाला मला डिवॉर्स हवाय असं म्हणत असतो. त्यामुळे शेवटी प्रश्न आता कलाच्या स्वाभिमानाचा असतो आणि म्हणून कला स्वतः म्हटलेली असते की तू काय माझ्याकडनं डिवॉर्स मागतो, आता मीच तुला डिवॉर्स देते, कारण हे जबरदस्तीचं नातं मला तुझ्यावर लादायचं नाहीये आणि म्हणूनच मी तुला डिवॉर्स देतेय, असं कलाने आता स्पष्टपणे अद्वैतला सांगितलेलं असतं. आणि त्या क्षणी कलाने चांदेकरांचं घरही सोडलेलं असतं. जेव्हा कला घरातून निघून जात असते तेव्हा मात्र अद्वैतला काही वाटत नाही. त्याला असं वाटतं की बरं झालं एकदाची खरे इथून निघून गेली. निदान आता मला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टींचा विचार तरी करता येईल. होईल, मला थोडासा त्रास होईल, पण थोडे दिवस होईल. नंतर काय, नंतर तर मी क्लिअर होऊन जाईल आणि पूर्वीसारखा वागायला लागेल. तसंही या लग्नाकडनं मला जास्त काही अपेक्षा नव्हत्याच, असं म्हणून अद्वैत आता स्वतःला समजवण्याचे कामं करत असतो. तर कला जेव्हा घरी येते, कला जेव्हा खरेंच्या घरी आलेली असते, संगीताला तिने सगळा प्रकार सांगितलेला असतो. संगीताला सगळी आयडिया असते की कला आता अद्वैतला डिवोर्स देणार आहे आणि म्हणूनच ती इथे राहायला आली आहे. या सगळ्या परिस्थितीवर आता काय उपाय काढावा हे संगीताला कळत नसतं. तिला फक्त एवढंच कळत असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कला आणि अद्वैतचा डिवॉर्स होता कामा नये, कारण त्या दोघांचीही जोड अंबाबाईने वरतीच बांधून दिली आहे. कला रूम मध्ये नसते, त्यामुळे अद्वैत अगदी पाय हात पसरून बेडवर झोपलेला असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो की चला आता ह्या बेडचा राजा फक्त आणि फक्त मी आहे. इथे खरेची आता मला कटकट नसणार आहे. सारखा तिचा वेंधळेपणा मला बघायला लागणार नाही. सारखी मला चिडचिड करावी लागणार नाही. म्हणून अद्वैत स्वतःला समजावत म्हणत असतो की आता मात्र मी खूप खुश आहे, आता कुठेतरी मला बरं वाटायला लागलंय, असं अद्वैतने स्वतःच ठरवून घेतलेलं असतं. त्याला थोडीशी झोप लागते आणि झोपेत त्याला कळतं की अरे लाईट ऑनच आहे. म्हणून तो झोपेतच म्हणत असतो की खरे लाईट बंद कर. आणि मग नंतर त्याला आठवतं की अरे खरे तर रूममध्येच नाहीये, त्यामुळे तो स्वतः त्या लाईट्स ऑफ करून टाकतो. जेव्हा सकाळी अद्वैत उठलेला असतो तेव्हा उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याला कॉफी हवी असते आणि तीही फक्त खरेच्या हातची. म्हणून अद्वैत आता वरूनच कलाला किचनमधून आवाज देत असतो की खरे माझी कॉफी रेडी कर, अजूनही तुम्हाला कॉफी दिली नाहीये, पटकन माझी कॉफी घेऊन ये. आता खरे किचनमध्ये नसते, खरे तर खरेंच्या घरी असते. अद्वैतला आता ती गोष्ट जाणवते की अरे खरे तर घरामध्ये नाहीये आणि आता ती परत मला कधीही कॉफी बनवून पण देणार नाही. आता मला अंजूच्या हातच्या कॉफीची पुन्हा एकदा सवय लावावी लागेल. म्हणून अद्वैत आता अंजूला सांगतो की अंजू माझी कॉफी वरती घेऊन ये. अंजू म्हणते की ठीक आहे. त्यानंतर अद्वैत अंघोळीला जातो. अंघोळीला तो गेलेला असतो. त्याला असं वाटतं की खरेने बाहेर कपडे काढून ठेवलेले असतील, म्हणजे मला कुठले ड्रेस घालायचे हे खरेने काढून ठेवले असतील. जेव्हा अद्वैत तिथे येतो तेव्हा कुठलाही ड्रेस बेडवर नसतो. मग त्याला तीही गोष्ट जाणवते की आता खरे रूममध्ये नाहीये, मला स्वतःचे कपडे स्वतः घ्यावे लागतील आणि स्वतः आता जे कपडे घालायचे ते बाहेर ठेवावे लागतील. इथून पुढे खरे माझा कुठलाही ड्रेस बाहेर काढून ठेवणार नाही. अद्वैत आता स्वतःच तसं वागायला लागलेला असतो. अद्वैत आता कुठेतरी वेंधळेपणा त्याच्या स्वतःच्याच हातून होत असतो, कारण तो रूममध्ये एकटा असल्यामुळे सगळीकडे त्याने पसारा घातलेला असतो. कपडे कुठे तर काय कुठे असं सगळं त्याने वेंधळेपणा स्वतःने केलेला असतो. आणि ऑफिसला जायला सुद्धा त्याला खूप उशीर झालेला असतो, कारण सकाळी ऑफिसला जाताना त्याला कलाची थोडीशीही मदत झालेली नसते. आणि मग त्यानंतर तो खाली जातो. जेव्हा तो नाश्त्याला बसतो तर नाश्ताही रेडी झालेला नसतो, कारण फक्त आणि फक्त रजनी आणि अंजू असतात आणि त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल होत नाही. कला सकाळी लवकर उठायची आणि लवकर उठून सगळ्यांसाठी पहिल्यांदा नाश्ता बनवायची. कोणाच्याही कधीही नाश्त्याच्या वेळात चुकल्या नाही, परंतु आज मात्र अद्वैतला नाश्त्यासाठी वेट करावं लागत असतं. इतर वेळी मात्र जेव्हा अद्वैत आवरून खाली यायचा तेव्हा लगेचच टेबलवर बसायचा आणि लगेचच त्याला नाश्ता मिळायचा. परंतु आज मात्र त्याच नाश्त्यासाठी त्याला खूप वेळ वाट बघावी लागत असते. शेवटी एवढा वेळ वाट बघूनही नाश्ता अजूनही रेडी झालेला नसतो. त्याला एक महत्त्वाची मीटिंग असते, त्यामुळे त्या मीटिंगसाठी तो तसाच निघून जातो. त्याने नाश्ताही केलेला नसतो.
नाश्ता झालेला नसतो, त्यामुळे ऑफकोर्स घरचं जेवणही त्याला भेटलेलं नसतं, जेवणही तयार नसतं, कारण कला नसते आणि रजनीला आणि अंजूला कलाची मदत होत नसते. त्यामुळे सगळंच राहून गेलेलं असतं आणि म्हणून अद्वैत आता बिना डबा घेताच ऑफिसला निघून गेलेला असतो. सकाळी सकाळी त्याची फार चिडचिड झालेली असते. सगळं काही त्याच्या मनासारखं घडत असतं. इथून मागे सगळं काही परफेक्ट, नाश्ता परफेक्ट, जेवण परफेक्ट, डबा परफेक्ट, सगळं काही परफेक्ट असं त्याला वाटायचं की माझ्या आयुष्यात सगळं काही परफेक्ट आहे. परंतु आता मात्र त्याला वाटायला लागलं की इनपरफेक्ट होतंय सगळं काही. म्हणजे जेव्हापासून खरे गेली आहे तेव्हापासून सगळ्या गोष्टी बदलल्यात का. परंतु तरीसुद्धा तो सांगतो की नाही, ॲक्च्युली ह्या घराला खरेची सवय झालेली आहे, म्हणून कदाचित मला असं वाटत असेल. आणि तसंही एवढ्या बारीक सारीक गोष्टीवरनं मी काय लगेच तिच्यावर प्रेम करायला लागणार नाहीये किंवा हे लग्न जोडण्यासाठी प्रयत्न पण करणार नाहीये, अद्वैत स्वतःच्या मनाला समजावत असतो. नंतर अद्वैत ऑफिसमध्ये जातो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आता त्याच्या मीटिंग्स वगैरे होतात आणि एक मोठी डील त्यांना आलेली असते आणि ती डील दुसरी तिसरी कोणाची नसून मिस्टर स्वामीनाथन यांची असते. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला भेटण्यासाठी चांदेकर ज्वेलर्सला भेट देतात. अद्वैतला असं वाटतं की कदाचित त्यांना आमच्या ज्वेलरी खूप आवडल्यात, त्यामुळे ते स्वतः इथे भेट द्यायला आलेत. परंतु तसं नसतं. तर मिस्टर स्वामीनाथन अजून एक मोठं कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी अद्वैतला भेटायला आलेले असतात आणि ते बघून अद्वैत खूपच खुश होतं. अद्वैतला कळतं की आता आपल्याला खूप मोठं डील होणार आहे आणि ह्या डीलमुळे आपल्या चांदेकरांना खूप मोठा फायदा होणार आहे की जो आतापर्यंत कधीच झालेला नाहीये. कारण आतापर्यंत मिस्टर स्वामीनाथन यांनी त्यांच्या कंपनीला मोठमोठे फायदे करून दिलेत आणि आता हा सगळ्यात मोठा फायदा असणार असतो. सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट आता मिस्टर स्वामीनाथन हे अद्वैतसोबत करणार असतात आणि अद्वैत त्यामुळे खूपच खुश असतो. परंतु मिस्टर स्वामीनाथन पुढे एक अट घालतात आणि अद्वैतला ते सांगतात की अद्वैत, मला मात्र कला हिच्याकडनंच डिझाईन्स बनवून हव्यात. कारण मागचं जे कॉन्ट्रॅक्ट मी केलं होतं ते फक्त आणि फक्त कलामुळे केलं होतं, म्हणजेच तुमच्या वाईफमुळं केलं होतं. आणि आत्ताचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा मी त्यांना बघून देतोय, कारण त्यांच्या डिझाईन्स खूप युनिक असतात आणि त्या डिझाईन्स आमच्या कर्नाटकामध्ये खूप विकल्या गेल्यात. त्यामुळे मला त्यांच्याकडनंच डिझाईन्स बनवून घ्यायच्या आहेत आणि सगळी काही आयडिया मला त्यांचीच यूज करायची आहे. असं म्हटल्यावर अद्वैतला आता टेन्शन येतं, कारण त्याने खरेला घरी पाठवून दिलेलं असतं. लवकरात लवकर त्याला खरेसोबत डिवोर्स घ्यायचा असतो आणि खरे आपल्यासोबत आता राहत नाहीये ही गोष्ट मिस्टर स्वामीनाथन यांना सांगायची तर सांगायची कशी, हा खूप मोठा प्रश्न आता अद्वैतसमोर पडलेला असतो. अद्वैत आता त्यांच्यापुढे काहीही बोलत नाही. पुढे मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला हे देखील म्हणतात की मला मॉडेल म्हणून दुसरं कोणीही नको आहे, तर मला तुम्ही आणि तुमची वाईफ म्हणजे कला, तुम्ही दोघंच मला नवरा बायको म्हणून आमच्या ज्वेलरीची ॲड करताना हवेत. मी ॲडव्हर्टाईजसाठी तुम्हाला सिलेक्ट केलं आहे, कारण मागच्या वेळी जेव्हा तुम्ही आमच्या ज्वेलरीचं फोटोशूट केलं होतं तेव्हा मात्र त्याचा आम्हाला प्रचंड फायदा झाला होता आणि यावेळीसुद्धा जे ज्वेलरी तयार होणार आहे त्याचं फोटोशूट्स करताना मला तुम्ही दोघंच मॉडेल हवेत, असं आता मिस्टर स्वामीनाथननी सांगितलेलं असतं. त्यामुळे अद्वैतकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नसतो. एवढं मोठं डील असतं आणि अद्वैत त्यांना नाही देखील म्हणू शकत नसतो, कारण चांदेकरांकडे आत्तापर्यंत एवढं मोठं डील कधीही आलेलं नसतं. आणि कदाचित जर चांदेकरांनी ह्या डीलला जर नाही म्हटलं तर मात्र चांदेकरांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक असणार असते आणि हे डील फक्त कलामुळे जाऊ शकतं याचा अंदाज अद्वैतला आलेला असतो. अद्वैतला आता काय करावं काहीच कळत नाही. अद्वैत त्यानंतर घरी येतो. अद्वैत जेव्हा घरी येतो तेव्हा सरोज विचारते की काय रे अद्वैत, काय झालं, तुझं तोंड का असं उतरलंय. तेव्हा अद्वैत आता सगळ्यांना सांगतो की मिस्टर स्वामीनाथन हे आले होते आणि त्यांनी आपल्याला अजून एक मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलाय. ही गोष्ट ऐकून आबांना, बाकी सगळ्यांना खूपच आनंद होतो. सगळेजण आनंद मानत असतात. सरोज म्हणते, अरे मग तू असं तोंड एवढं बारीक का केलंयस, ही तर खरं तर खूप आनंदाची बातमी आहे, आपण सेलिब्रेट करायला पाहिजे आणि तू असं तोंड का लटकवून उभा आहेस. त्यावेळी अद्वैत सांगू लागतो की त्यांना फक्त आणि फक्त खरेच्या हातच्या डिझाईन्स हव्या आहेत, त्यांना डिझायनर म्हणून फक्त खरे हवी आहे. आणि एवढंच नाही तर मागच्या वेळी त्यांनी जे फोटोशूट केलं होतं त्यांच्या ज्वेलरीचं फोटोशूट करताना आम्हाला दोघांना ॲज अ मॉडेल म्हणून घेतलं होतं, आता तसंच फोटोशूट त्यांना ह्या देखील ज्वेलरीचं करायचं आहे. ही गोष्ट ऐकून सरोजला तर धक्काच बसतो. आता कोणाकडे काहीही पर्याय उरलेला नसतो. शेवटी कलाचे पाय धरणं त्यांना गरजेचंच असतं
अद्वैतला सुद्धा आता कलाला परत आणणं खूप गरजेचं असतं. परंतु अद्वैतला कुठेतरी वाटत असतं की मी जर खरेकडे गेलो तर मी एकदम प्रोफेशनल होऊन जाईल आणि तसाही त्या गोष्टीचा काही संबंधच येणार नाही. मी खरेला सांगेल की तू आता घरी राहायला ये जोपर्यंत मिस्टर स्वामीनाथन यांची डील पूर्ण होत नाही, आणि मग त्यानंतर मी तुला त्याचा मोबदला देखील देईल असं मी तिला बोलून देईल, आणि डील झाल्यानंतर तू घरी निघून जा असं मी खरेला सांगेल. मग अद्वैत ठरवतो की एवढं काही अवघड नाही आहे अद्वैत चांदेकर, तुझ्यासाठी सगळ्या काही गोष्टी पॉसिबल आहेत आणि अगदी सहजपणे तू हे सगळं करू शकतोस, त्यामुळे घाबरू नकोस. दुसऱ्या दिवशीच अद्वैत हा खरेंच्या घरी गेलेला असतो. संगीताला, बाबांना, काजलला खूप आनंद झालेला असतो. सगळ्यांना असं वाटतं की अद्वैत हा कलाला न्यायला आलाय, त्यामुळे सगळे खूप खुश असतात. संगीता तर अद्वैतला म्हणते की अद्वैतराव, अहो मला माहीत होतं की तुम्ही कलाला न्यायला नक्की याल. मला माहिती आहे तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, परंतु तुम्ही फक्त ते नाकारताय. तर कलाला सुद्धा असं वाटायला लागतं की खरंच अद्वैत मला न्यायला आलाय का, अद्वैतला त्याची चूक कळली आहे का, म्हणून तीही थोडीशी खुश झालेली असते. परंतु अद्वैत पुढे कलाला म्हणतो की नाही, मी तुला न्यायला नाही आलोय, तर मी तुझ्यासोबत एक बोलायला आलोय. तर कला विचारते की काय बोलायचंय तुला. मग आता अद्वैत तिला सांगू लागतो की मिस्टर स्वामीनाथन यांचं पुन्हा एक मोठं कॉन्ट्रॅक्ट चांदेकरांना मिळालंय. कला म्हणते की मग त्याच्याशी माझा काय संबंध आता. तर अद्वैत सांगू लागतो की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी तूच डिझाईन्स कराव्यात, त्यांना फक्त तुझ्या डिझाईन्स हव्या आहेत, आणि सोबतच जे ज्वेलरीचं फोटोशूट होणार आहे ते आपण दोघांनी करायची अशी त्यांची इच्छा आहे. तर कला म्हणते की का, हे सगळं मी का करू, आणि तसंही मी आता चांदेकरांची सून म्हणून नाही राहणार आहे, आणि तसंही तुझी बायको म्हणून नाही राहणार. जे मिस्टर स्वामीनाथन यांनी जे कॉन्ट्रॅक्ट दिलंय ते ॲज अ तुझी वाईफ किंवा तुझी बायको म्हणून मला दिलेलं आहे, आणि मला ते नकोय. अद्वैत म्हणतो की खरे तू एक काम कर, थोडे काही दिवस तू घरी चल, आपण घरूनच सगळं काही काम हँडल करूयात. तू जितकं काही काम करशील त्या सगळ्याचा मोबदला मी तुला देईल, फक्त त्यासाठी तुला माझ्या घरी येऊन राहावं लागेल. एकदा की मिस्टर स्वामीनाथन यांची डील झाली की मग त्यानंतर तू पुन्हा एकदा इथं येऊन राहू शकतेस असं म्हटल्यावर कला आता अद्वैतला ओरडते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, तुला काय वाटतं रे, प्रत्येक वेळी तू जे काही निर्णय घेतोस तेच बरोबर असतात का? तुला दुसऱ्यांचं मत अजिबात महत्त्वाचं वाटत नाही का? आता तू हे सगळं ठरवलं म्हणजे सगळं काही तसंच होणार असं कसं वाटलं तुला? अरे मलाही काहीतरी मन आहे ना, मलाही काहीतरी भावना आहेत. तू माझा कधी विचार केलाय काय याच्या आधी? आणि आता तरी करतोय का? अरे त्या घरातून मी यासाठी निघून आले की तुला माझ्याकडनं डिवोर्स हवाय. खरं तर मला तुझ्याकडनं डिवोर्स नको होता, परंतु तुला माझ्याकडनं डिवोर्स हवा होता म्हणून मी तुला डिवोर्स दिलाय आणि म्हणून मी ते घर सोडलंय. पण चांदेकर आज तुला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळतंय तर तुला कलाची कशी काय आठवण आली रे? म्हणजे याचा अर्थ खरं सेल्फिश कोण आहे याचा तू विचार केलायस? मला फक्त एक गोष्ट सांग की त्या घरामध्ये आत्तापर्यंत मला किती लोकांनी ॲक्सेप्ट केलंय? रजनी मॅडम, आबा यांना सोडून कोणी मला ॲक्सेप्ट केलंय? रोहिणी मॅडम, राहुल, त्यानंतर सरोज मॅडम पदोपदी माझा अपमानच करत असतात. त्यांना तर मी जडच आहे त्या घरामध्ये. परंतु मला फक्त एवढं सांग की सरोज मॅडमला आत्तापर्यंत मी कधी दुखावलंय? आत्तापर्यंत मी त्यांचा कधी स्वतःहून अपमान केलाय? आत्तापर्यंत त्यांना नको असलेली कुठली गोष्ट मी केली आहे? त्यांना कधी फिरून बोलली आहे? कधीच नाही बोलली आहे. कारण का बरं? कारण मला नात्यांचा अर्थ कळतो. आत्तापर्यंत मी गोष्ट समजून घेतली की सरोज मॅडम ह्या माझ्यावर रागवलेल्या आहेत. कदाचित त्यामुळे त्यांना माझ्याशी बोलायचं नाही आहे आणि म्हणून त्या माझ्याशी रागराग करतात. ही गोष्ट मी ॲक्सेप्ट केली. त्यानंतर रोहिणी मॅडम आणि राहुलला सुद्धा मी फारशी आवडत नाही घरामध्ये. त्यानंतर माझी स्वतःची बहीण नैना, तिच्यासुद्धा डोळ्यात मी खुपते. मला ही गोष्ट देखील माहिती आहे. तरीसुद्धा मी त्या घरामध्ये राहत होते आपलं घर समजून, आपलं घर मानून. खरं तर त्या घरात माझी आपली माणसंसुद्धा नव्हती, तरीसुद्धा मी त्या घरात राहत होते. कोणासाठी राहत होते? फक्त तुझ्यासाठी राहत होते. कारण का? की तुझ्याशी माझे संबंध जोडले गेलेत. तू माझा नवरा आहेस म्हणून बाकीच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली होती. पण आता मी काय करू या सगळ्याचं? तसंही तुला माझ्यासोबत राहायचंच नाही आहे, तर मी कशाला नात्यामध्ये पुढे जाऊ आणि मी का पुढाकार घेऊ? अद्वैत, तुला प्रत्येक वेळी तू ज्या काही गोष्टी करतोस त्याच तुला खऱ्या वाटतात. तुला माहिती आहे की तुला तुझ्या गोष्टी खऱ्या का वाटतात? कारण तुझ्या गोष्टी मी तुला खऱ्या करून देत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये मला तुला दुखवायला अजिबात आवडत नाही किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये मला तुला रडवायलाही अजिबात आवडत नाही.
माझ्यामुळे तू कधी रडला नसेल, पण तुझ्यामुळे मी मात्र खूप वेळा रडलीय. परंतु याचं ब्लेम मी तुला कधीच केलं नाही की अद्वैत तू माझ्यासोबत असा का वागतो. आपल्यामध्ये छोटी छोटी भांडणं होत असतात. आतापर्यंत त्या भांडणांना मी लुटूपुटूची भांडणं समजत होते की जी प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतात, आणि मी मात्र त्या सगळ्या गोष्टीत एन्जॉय करत होते. आतापर्यंत जर माझा इतिहास बघितला तर माझ्या माहेरी सुद्धा मी एक रिस्पॉन्सिबल गर्ल म्हणून होते. एक सगळ्या घराची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती होती आणि मी कधी असं एन्जॉय करू शकले नव्हते. कोणाशी एवढं फ्रीडमली बोलू शकले नव्हते, कोणावर एवढा हक्क दाखवू शकले नव्हते. पण ज्यावेळी मी तुझ्याशी लग्न करून चांदेकरांच्या घरात आले, तेव्हा मात्र मला तुला बघितल्यावर असं वाटलं की तूच तो व्यक्ती आहे ज्याला मी चिडवू शकते, ज्याच्यासोबत मी भांडू शकते. कारण माझ्या माहेरी सुद्धा मला माझ्या बहिणींशी कधी भांडता आलं नाही. मला माझ्या बहिणींना फक्त समजून घेता आलं. माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी होती की बहिणींना समजून घ्यायचं, आईवडिलांना समजून घ्यायचं. परंतु मी कोणावर चिडेल असं माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं. आणि जेव्हा तुला बघितलं तेव्हा मला कळलं की तू माझ्या आयुष्यातला तो व्यक्ती आहेस ज्याच्यावर मी चिडू शकते, रागवू शकते. आणि म्हणूनच त्या सगळ्या भांडणांमध्ये मी तर खूप एन्जॉय करत होते, मला तर खूप मजा येत होती. परंतु या गोष्टीचा फायदा मी कधीच घेतला नाही. तुझ्या घरच्यांना मी कधीही चुकूनही वाईट बोलले नाही किंवा त्यांचा कधी अनादर केला नाही. प्रत्येक वेळेस त्यांना रिस्पेक्टच दिली आहे. पण तू मात्र प्रत्येक वेळी मला या सगळ्या गोष्टीमध्ये चुकीचं ठरवलंय. मला कळत नाही माझी काय चूक झाली आहे. परंतु जाऊ दे, जे झालं ते झालं. आता मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये आणि पुन्हा पुन्हा तू इथे येत जाऊ नकोस. तसंही सरोज मॅडमने जो वकील नेमलाय त्या वकिलाने प्रोसिजर तशाही आपल्या डिवोर्सच्या सुरू केल्या आहेत. तुला वाटत असेल की मी तुझ्याकडे पोटगी वगैरे मागेल, परंतु असं सुद्धा काहीही होणार नाही. मला तुझ्याकडनं 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा नाही आहे. मला फक्त तुला मुक्त करायचं आहे, कारण तुला मुक्त व्हायचं आहे म्हणून मी फक्त तुला मुक्त करते. आणि मी माझ्या आईवडिलांसोबत सुद्धा खुश राहील असं कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं. अद्वैत तरीसुद्धा कलाला म्हणतो की एकदा तू नीट विचार कर, कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न आहे. आणि तू जर म्हणते की चांदेकरांवर तुझं एवढं प्रेम होतं, चांदेकरांच्या माणसांना तू एवढा जीव लावलायस, चांदेकर फॅमिलीवर खऱ्या अर्थाने तू प्रेम केलंयस, आणि मग चांदेकर फॅमिलीवर तू प्रेम केलंय तर चांदेकरांना एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट आलाय आज आणि ते फक्त तुझ्यामुळे पूर्ण होऊ शकतं. ह्या गोष्टीची जाण तुला बऱ्यापैकी आहे, तरीसुद्धा तू नाही का म्हणते या सगळ्याला. मग कुठे गेलं अशा वेळी तुझं चांदेकरांचं प्रेम. मग कलाला थोडंसं वाईट वाटतं. कला थोडी विचार करते की माझा प्रॉब्लेम अद्वैत सोबत आहे, माझा प्रॉब्लेम चांदेकरांसोबत अजिबात नाहीये. कारण आबांना, त्यानंतर रजनी मॅडमला, सोहमला, यांना सगळ्यांना तर मी कधी दुखवू शकणार नाही. आणि म्हणूनच कला अद्वैतला म्हणते की ठीक आहे, मी या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुला मदत करायला तयार आहे, मी डिझाईन्स काढायला पण तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. तर अद्वैत विचारतो की काय अट आहे तुझी. कला म्हणते की या कामाचा कुठलाही मोबदला मी घेणार नाही. अद्वैत म्हणतो की का, या कामाचा मोबदला तू का नाही घेणार, काम करणार आहेस तू तर शेवटी तुला मोबदला सुद्धा मी देणार आहे. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, पहिल्यांदा तू काय बोलला की चांदेकरांबद्दल तुला प्रेम नाहीये का. आणि जर राहिला विषय चांदेकरांच्या प्रेमावरचा, तर माझं चांदेकरांवर खूप प्रेम आहे, चांदेकर फॅमिलीवर खूप प्रेम आहे. आणि त्या खातर मी मात्र या कॉन्ट्रॅक्टमधून 1ही रुपया घेणार नाही. आणि मी खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत सुद्धा चांदेकर फॅमिलीसाठीच फुकट काम करत आली आहे, कुठलाही मोबदला घेतला नाही आणि इथून पुढे सुद्धा माझं काम तसंच असेल. आणि अजून एक गोष्ट, तू म्हटल्याप्रमाणे मी तुझ्या घरात राहायला येणार नाही. मी चांदेकरांच्या ऑफिसमध्ये येईल, रितसर कामं करेल आणि माझी इकडे पुन्हा निघून येईल. मी तुझ्या घरी राहायला येणार नाही. तुझा फक्त प्रश्न एवढाच होता ना की मी तुला कॉन्ट्रॅक्ट कशाही पद्धतीने पूर्ण करून द्यावं, तर तुझी ती इच्छा पूर्ण होईल. कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठल्याही अडचणी येणार नाहीत. मी तुला ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी पूर्ण मदत करेल, परंतु ती ऑफिसमधून करेल, मी मात्र घरी येणार नाही. असं आता कलाने अद्वैतला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. मग अद्वैत तिथून निघून जातो. अद्वैत म्हणतो की ठीक आहे. अद्वैतला हे पटलेलं असतं की चल, माझं कॉन्ट्रॅक्ट तर पूर्ण होतंय ना, माझा बिझनेस तर घाटामध्ये जात नाहीये ना. आणि तसंही खरेने इथं येऊन काम केलं काय आणि तिथं राहून तिने काम केलं काय, सारखंच आहे. त्यामुळे मला जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. माझं काम होणार आहे म्हणून अद्वैत खुश असतो. आणि चला, मिस्टर स्वामीनाथन यांचं डील मला करता येईल याची त्याला आता पूर्ण खात्री आलेली असते.
कारण आता या सगळ्यामध्ये कला स्वतः त्याला मदत करणार असते, त्यामुळे डिझाईन पार्टची सगळी काही जबाबदारी कलावर असते. अद्वैत खूपच खुश असतो. अद्वैत घरी येतो आणि घरी येऊन तो सगळ्यांना सांगतो की खरे आपल्याला कॉन्ट्रॅक्टसाठी मदत करणार आहे, परंतु असं काही होणार नाही आहे की ती आपल्या घरी राहायला येणार आहे किंवा ती पुन्हा एकदा या घरची सून म्हणून येणार आहे. ती खरे म्हणूनच राहणार आहे आणि सोबतच ती आपल्या ऑफिसमध्ये येऊन काम करणार आहे. त्यामुळे जरा सरोजला पण बरं वाटतं की चला हे कामं ऑफिशियली होणार आहे, म्हणजे त्या मुलीला मोबदलासुद्धा त्याचा मिळेल आणि ती मुलगी बरोबर तिचे कामं देखील करेल. आणि ऑफिसमध्ये अद्वैत तिचा बॉस राहील, त्यामुळे ती अद्वैतसमोर जास्त नाटकं करणार नाही, असं सरोजने सरोजच्या मनाशी मांडलेलं गणित असतं. परंतु आबांना मात्र या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट कळलेली असते की खरंच कला मुलगी किती गुणी आहे. म्हणजे तिने अद्वैतसाठी डिवॉर्स दिला, ती या घरातून निघून गेली तिची इच्छा नसताना सुद्धा, परंतु तरीसुद्धा या घरासाठी तिचं मन किती तुटतंय, या घरावर तिचं किती प्रेम आहे. जेव्हा चांदेकरांना एवढ्या मोठ्या डीलचा फायदा होणार होता तेव्हा मात्र कलाच सगळ्यांसाठी धावून आली. आणि खरंच चांदेकर फॅमिलीची खरी लक्ष्मी जर कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त कलाच आहे आणि कलाला तिचा मान मिळायलाच पाहिजे. काहीही करून कला पुन्हा या घरामध्ये सून म्हणून आलीच पाहिजे असं आबा ठरवतात. आणि आबांनी आता ठरवलेलं असतं की ते काहीही करतील, परंतु ते कलाला पुन्हा या घरामध्ये घेऊन येतील. आणि यासाठी ते आता संगीताला कॉल करतात. संगीताला ते सांगतात की आता कला आणि अद्वैत ह्या दोघांनाही एकत्र आणण्याची जबाबदारी आपली आहे. आपण काहीही करून त्या दोघांना एकत्र आणायचं आहे. असे काहीतरी प्लॅन बनवायचे आहेत की त्या प्लॅननुसार हे दोघं एकमेकांच्या जवळ आले पाहिजे, सोबतच एकमेकांची त्यांना काळजी वाटली पाहिजे आणि खरंच आपण एकमेकांवर प्रेम करतोय ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. संगीता म्हणते की आबाजी, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. खरं तर मला देखील हेच वाटत होतं, परंतु हे घडवून कसं आणायचं ते मला माहीत नव्हतं, परंतु आता मला तुमची मदत होणार आहे, त्यामुळे हे सहज शक्य होईल. आता काहीही झालं तरी कला आणि अद्वैतची लव्ह स्टोरी पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेऊयात. तर आता संगीताच्या बाजूने उभी असते काजल आणि आबांच्या बाजूने सोहम. यामध्ये सोहम आणि काजल हे दोघंही एकत्र येण्याचे चान्सेस असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही मनमिटाव झालेले असतात ते पण दूर होणार असतात. आणि सोबतच कला आणि अद्वैतला एकत्र येण्यासाठी आता संगीतानी आणि आबांनीच कंबर कसलेली असते. त्यामुळे आता कला आणि अद्वैत तर एकत्रच येऊन राहणार. त्या दोघांनाही एकमेकांच्या प्रेमावरची जाणीव ही नक्कीच होणार. पण या सगळ्या गोष्टी कशा घडवून येणार आहेत, या सगळ्या गोष्टी संगीता आणि आबा कशा घडवून आणणार आहेत, कला आणि अद्वैत कशा प्रकारे एकत्र येणार आहेत, हे आपण पुढील ट्विस्टमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तर या सिरीजचा तुम्हाला पार्ट 3 हवा असेल तर लगेचच कमेंट बॉक्समध्ये पार्ट 3 असं लिहा, जेणेकरून जेवढे जास्त रिस्पॉन्सेस येतील त्याप्रमाणे आपण याचा पार्ट 3 सुद्धा बनवूयात. सोबतच आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.